इथं या क्वेश्चन मध्ये बघा, आता काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. एक ओरिजिन घेतला मीने आणि इकडनं एक असा एक लाईन ड्रॉ केली ओरिजिन म्हणणं, आणि इथे एक प्लेन आहे आणि या प्लेन सोबत तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. या प्लेन सोबत तो परपेंडिक्युलर आहे. मी असा प्लेन ड्रॉ केला इथं, तर मला काय करायचं रे, याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. इथं या कोऑर्डिनेट्स काय असतील, ओके, इथं कोऑर्डिनेट्स मला फाइंड आउट करायचे. आता सिंपल आहे, तुम्हाला प्लेनचं इक्वेशन दिला आणि या प्लेनचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. तर अशा टाइमला तुम्हाला काय करायचं बघा, सिम्पली बघायचं, इक्वेशन दिलंय, एक्स वाय झेड काढायला लावलंय. आता बघा इथं एक्स आहे का रे, वाय आहे, हो आहे, झेड आहे. जर एक्स नसेल त्याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू काय असेल रे, 0. वाय नसेल तर वाय ची व्हॅल्यू 0, पण वाय आहे तर वाय ची व्हॅल्यू समथिंग असेल. पण झेड नाहीये तर झेड ची व्हॅल्यू काय रे, 0 आहे. मग मी इकडे 0 लिहिल, झेड इज इक्वल टू 0. आता इकडे कोऑर्डिनेट्स मध्ये चेक करायचं, एक्स 0 आणि झेड 0 कुठे कुठे बघा, एक्स 0 झेड 0, एक्स 0 झेड 0. हे बघा, एक्स इकडे 0 आहे, झेड 0 नाहीये, म्हणजे हा कट होऊन जातो. हा एक्स इकडे 0 नाहीये, इथं झेड 0 आहे, हा पण कट होऊन जातो. या दोन्हीपैकी तुमचा एक आन्सर आहे, बरोबर. आता काम करायचं, या इक्वेशनला लिहायचं 3y + 5 इज इक्वल टू 0. तो तिकडे गेला तर मायनस होईल, म्हणजे 3y इज इक्वल टू -5, आणि 3 तिकडे गेला तर y ची व्हॅल्यू आली -5/3. आता -5/3 बघा, आता या दोन्हीपैकी -5/3 कुठे आहे, y ची व्हॅल्यू इथे आहे. मग तुमचं आन्सर झालं. हे इतके इझी क्वेश्चन्स पण येतात का, लिहून घ्या. ओके, या क्वेश्चन मध्ये मला 3 साइड दिलेले आहे. 3 साइड देताना मला अँगल ए काढायचा आहे. आता इकडे लक्ष द्या, जर मला अँगल ए काढायचा आहे तर मी इकडे काय करेल, कोसाइन रूल अप्लाय करेल. कोसाइन रूल आणि साइन रूल हे महत्वाचे रूल्स आहे. आता लक्षात घ्यायचं, जर कोसाइन रूल मध्ये जर मला काय काढायचं, अँगल ए काढायचा आहे, तर मी इकडे लिहिल कॉस ए, आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ABC, हे असं ॲरो करून घ्यायचा. जेव्हा मी ए फाइंड आउट करतोय, ए नंतर काय तर बी येतो, म्हणजे इथं मी बी लिहिल. बी नंतर काय तर सी येतो, मग इकडे सी लिहिल. सी नंतर काय येतो, ए येतो, -a लिहिल अपॉन मध्ये 2 टाइम ऑफ. आता इथं ए, इथं मी काय लिहिल रे, इथं ए आहे तर इथं ए सोडून दुसरे कोणते असतात, स्मॉल लेटर बघा. एचा हा ए असतो, लक्षात घ्या का, हा ए अँगलचा हा ए साइड असतो, हा बीचा साइड असतो, हा सीचा साइड असतो. बघा, कॅपिटल ए हा अँगल आहे आणि हे स्मॉल जे आहे ना, हे काय तुमचे साइड्स आहे, लक्षात घ्या का. मग याला सोडून दुसरे कोणते असतात, तुमचे बीसी असतात. पण काय बाकी आता, स्क्वेअर बाकी आहे, म्हणजे यांना स्क्वेअर देऊन द्या. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे रे तुमचा, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा, लक्षात घ्या का. फॉर्म्युला समजले का. आता बघा, मी परत सांगतो, जर मला अँगल ए काढायचा आहे, मी ती कॉस ए, बघा लक्षात घ्या, फॉर्म्युला पाठ करायची टॅक कशी आहे. एचा पुढे बी येतो तो इकडे बी लिहिला, बीचा पुढे सी येतो तो सी लिहिला, मायनस आपण कशाचं काढतो ते मायनस करायचं. तसं मी थोडं एक एक्झाम्पल घेतो. कॉस बी घेतला सपोज, मला बी अँगल पण काढायचं सपोज एक्झाम्पल. तर मी काय करेल, अकॉर्डिंग टू या लॉ पासून जाईल. मी काय करेल, बी नंतर काय तर सी येतो, नंतर ए येतो, नंतर बी येतो, म्हणजे त्याला बी. आता बीचं काढतो तर -b करायचा अपॉन 2. आता इथं बीसी आहे, इथं काय राहील बरं तुमचे, बीसी आहे, इथं काय राहील, बी ला सोडून काय राहील बरं, एसी राहील, आणि इथं सगळीकडे स्क्वेअर देऊन द्यायचं. दिस इज युअर फॉर्म्युला. तसंच आपण सीचं काढू शकतो, नो डाऊट. पण आपल्याला तर ए अँगल फाइंड आउट करायचा आहे,
आणि यांच्यापैकी एक अँगल दिलेला आहे, तर आपण काय करू, वी डोंट वॉन्ट टू डू दॅट, नाव वी वॉन्ट टू गो फॉर दॅट. आता व्हॅल्यू दिलेला आहे, व्हॅल्यू टाका बघ. फॉर्म्युला कसा बनवायचा कळलं का? आता बघा व्हॅल्यू दिलेलं आहे कॉस ए इज इक्वल टू दिस. आता मी काय करेल, व्हॅल्यू टाकून देईन. कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर. बी काय तुमचा 3, 3चा स्क्वेअर 9 प्लस सी काय दिलेला 8 म्हणजे 64 मायनस ए काय दिलेला 7 म्हणजे 49. डिवाइड मध्ये काय झाला तुमचा 2 इंटू बी किती तुमचा, बी किती तुमचा 3 इंटू सी किती तुमचा 8. सॉल्व करा याला. आता यांची ऍडिशन करून घ्या. यांची ऍडिशन किती होईल बरं, 73 मधनं 49 गेला, 73 मायनस 49 अपॉन, आता याला मल्टिप्लाय करून द्या. मल्टिप्लाय नाही का करा, 2 इंटू 3 इंटू 8 करून घ्या. आता 13 मधनं 9 गेले तर किती उरतात रे, 13 मधनं 9 गेले तर 13 मधनं 9 गेले किती उरतात 4, आणि इकडे 6 उरेल. 6 मधनं 4 गेले 2 अपॉन मध्ये. आता बघा 2 इंटू 3 इंटू 8 आहे बरोबर. आता काम करा, 8 ने डिवाइड करून द्या. 8 1 जा, 8 3 जा, 3 1 जा, 3 1 जा, म्हणजे तुमचा आन्सर काय आला 1/2. आता मला सांगा रे कॉस ए, आता कॉसची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलवर असते, कॉस ए इज इक्वल टू 1/2 कशावर असते रे, कॉस कोणत्या अँगल वरती कॉसची व्हॅल्यू 1/2 असते, कॉस 60. कॉस 60 म्हणजे किती, π/3. तर मला सांगा ए ची व्हॅल्यू काय आली तुमची π/3. तर वेर इट इज अ π/3, 1 2 3 इकडे सी इज युअर करेक्ट ऑप्शन. कायम एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर आपला असा आला कोणताही इनडेफिनेट इंटिग्रेशन आला, बघा आज आहे ना आपण आहे ना अल्टरनेट क्वेश्चन देतोय, डायरेक्ट शफल करतोय हा का. आता हा असा क्वेश्चन आला, आता या क्वेश्चन मध्ये काय आहे, सर रूट कॉट दिलेला आणि आपण मध्ये दिलं. कधी पण न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्मेट मध्ये आला तर तुम्हाला फक्त एक गोष्ट फाइंड आउट करायची आहे की असं फाइंड आउट करायचं, इकडे एफ ऑफ एक्स असेल आणि एफ ऑफ डॅश ऑफ एक्स असेल, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं, किंवा एफ डॅश ऑफ एक्स अपॉन मध्ये अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स. या दोन्ही गोष्टी बघायच्या, चेक करायच्या. कॉमनली या दोन्हींवरती असे फॉर्मेट येतात, दॅट्स इट. या दोन्हीमध्ये असे फॉर्मेट येतात, तर तुम्हाला हे ऍडजस्ट करावं लागेल. एक तर याच्यामध्ये ऍडजस्ट करावं लागेल, एक तर याच्यामध्ये. बघा इंटिग्रेशन मध्ये एक मेथड मध्ये आपण ही यूज करतो, कायम यूज करतो, कायम. खालती आपण असा फंक्शन घेतो, त्याचा न्यूमरेटर वरती आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह भेटतो, आलं लक्षात. तर असा फंक्शन आपण मागच्या वेळेस केला, पण या फंक्शन मध्ये पण लक्षात घ्या ना, हा फंक्शन हे दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पहिले चेक करायचं, याचा मी जर मी डेरिव्हेटिव्ह केलाय कॉट येतो का, नाही, त्याला बनवावं लागेल. तर कसं बनवावं बघा, लक्षात घ्या. मी काय करेल, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट कॉट एक्स मल्टिप्लाय बाय 1/sin स्क्वेअर एक्स करेल. साइन स्क्वेअरने मी काय करेल, त्याला डिवाइड करेल. आज जर मी वरती डिवाइड केलं तर मला इकडे पण डिवाइड करावं लागेल, कॉस अपॉन साइन स्क्वेअर एक्स. जर इथं मी डिवाइड केलं आहे तर इथं पण डिवाइड करावं लागेल, आणि इथं डिवाइड केल्यानंतर इथं डीएक्स लिहितो, इथं डिवाइड केल्यानंतर हा बघा, हा एक कट होऊन जाईल आणि हा पूर्ण कट होऊन जाईल. याच्यामध्ये हा कट नाही होणार, पण याला ऍज इट इज ठेवू, मग इकडे काय होऊन जाईल बरं. आता मला सांगा रे, हा याला बघू, मग हा काय होऊन जाईल तुमचा अंडर रूट मध्ये कॉट एक्स इंटू 1/sin स्क्वेअर एक्स अपॉन मध्ये, याला मी कॉस स्क्वेअर एक्स पण बनवू शकतो ना, कॉस एक्स स्क्वेअर एक्स, कॉस एक्स स्क्वेअर एक्स बनवू शकतो ना, कॉस एक्स स्क्वेअर एक्स, हा बनवू शकतो ना, बरोबर नाही. जर मी 1/sin घेतला, मला कॉस एक्स स्क्वेअर एक्स बनवून टाकतो. बघा नंतर कॉस अपॉन काय, हा काय रे, कॉस एक्स अपॉन साइन एक्स, बरोबर. कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय असतो तुमचा,
कॉट एक्स असतो, बरोबर की. आता एक लक्षात घ्यायचं रे, याचं आणि याचं रिलेशन समजून घ्या. याचं आणि याचं रिलेशन कसं असतं की जर मीने कॉट एक्स घेतला इज इक्वल टू काय असं रूट कॉट एक्स इंटू रूट कॉट एक्स, बरोबर की. मग अशा फॉर्मॅटमध्ये मी खाली लिहिलं तर हा आणि हा याचा मधला कट होऊन जाईल. म्हणजे तुमचा आन्सर कसं येईल बघा, लक्षात घ्या. याला जर मी इथे ठेवलं, याला याचं जागेवर कॉट एक्स जागेवर मी असं लिहिलं रूट कॉट एक्स इंटू रूट कॉट एक्स असं लिहिलं तर हा आणि हा कट होऊन जातो आणि तुमचा आन्सर काय येतं बरं, कॉसेक स्क्वेअर एक्स अपॉन अंडररूट मध्ये कॉट एक्स, इथं डीएक्स, बरोबर की नाही. आता फॉरवर्ड वगैरे कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुमचा कॉस एक्स स्क्वेअर एक्स असतो, पण कसा कसा असतो, प्लस का मायनस, मायनस असतो. मग लक्षात घ्या का याचा कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, मायनस कॉस स्क्वेअर एक्स असतो. आपण सीसी माहिती ना, जिथं सीसी असतो तिथे मायनस असतो, लक्षात आलं का नाही. सी आता याचा सीचा डेरिव्हेटिव्ह जो येणार आहे तो मायनस मध्ये येतो, जसं कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येतो, तसंच कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस कॉस स्क्वेअर एक्स. मग मी काय करेल, इथं मायनस क्रिएट करेल, इथं मायनस क्रिएट करेल, इथं मायनस घेतला तर इथं मायनस होऊन जाईल, बरोबर बरोबर की नाही. आता मी काय करेल, मला आता सांगा तुम्ही, मला आता सांगा हा फॉर्मेट आहे, हा फॉर्मेट आहे, सेकंड नंबरचा फॉर्मेट आहे, तर याचं तुमचं आन्सर काय असतं, याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 2 टाइम ऑफ अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, बरोबर की. मग मी काय करेल, इथं मायनस घेईल, 2 टाइम ऑफ काय घेईल रे, अंडर रूट मध्ये कॉट एक्स प्लस सी. आता चेक करा, -2 अंडर रूट कॉट एक्स प्लस सी कुठे, बी ऑप्शन. सो बी इज युअर करेक्ट ऑप्शन. आता इकडे लक्ष द्या, द शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स, हे दोन आहे, दोन लाईन जुळलेल्या आहे एकमेकांना, टेस्ट टच झालेला लाईन आहे, स्क्यू लाईन्स आहे. ओके, स्क्यू लाईन्स आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची की कोणत्या पॉईंटला आपण आपल्याला म्हणजे त्यांचे शॉर्टेड डिस्टन्स, या स्क्यू लाईन मध्ये यांचं कमीत कमी डिस्टन्स किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर आपला डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे तो डिस्टन्स फॉर्म्युला लक्षात घ्या, मॉड ऑफ बी क्रॉस बी, B1 क्रॉस B2, याला मॉड द्यायचा. ओके, नाही बी दिला तरी इकडे लक्ष द्या, डॉट प्रोडक्ट. दिस इज अवर डिस्टन्स फॉर्म्युला, D इज इक्वल टू B1 इंटू B1 क्रॉस प्रोडक्ट B2 डॉट प्रोडक्ट A1 मायनस A2. इथे लक्षात घ्या, इथे जागा चेंज झाली तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही हा. आणि हे मॅग्निट्यूड ऑफ बी क्रॉस, ओके, बी क्रॉस B2. आता B1 B2 काय काय आहे ते आपल्याला इकडे बघावं लागेल. पहिले चेक करा, दोन लाईनचे म्हणजे दोन आपल्याला वेक्टर्स दिलेले, दोन वेक्टर्स इक्वेशन दिलेले आहे, त्याचा मधला आपल्याला हा आपला A1 आहे, हा A2 घ्या, हा B1 घ्या आणि हा B2 घ्या. बघा काय करतोय. आता काय करायचं, इथं जेव्हा तुम्ही अशी व्हॅल्यू टाकतात, इथं तुम्हाला काय काय पाहिजे ते काढून घ्या. पहिले मला काय काय पाहिजे बघा रे, मला इकडे क्रॉस पाहिजे. आता B1 क्रॉस B2 मला पाहिजे, तर आपण काय करतो, IJK लिहितो, बरोबर ना, IJK लिहितो डिटर्मिनंट मध्ये. आणि नंतर काय करतो रे, नंतर मग याचा, आता हा तुमचा बी आहे, इकडे 1 आहे, -2 आहे आणि इकडे 2 आहे, K चा 2 आहे, इथं 3 आहे, इथं -2 आहे आणि इथं -2 आहे. आता हे क्रॉस प्रोडक्ट काढा. आता क्रॉस प्रोडक्ट कसं काढणार, यू नो दॅट आय वेक्टर क्रॉस मध्ये बघा, याला केलं क्रॉस, या दोनचं मल्टिप्लिकेशन, -4 म्हणजे सॉरी -2 +4 आणि -+ बघा लक्षात घ्या का, असं केलं, या दोनचं मल्टिप्लिकेशन, या दोनचं मल्टिप्लिकेशन, मायनस केलं, पण हा मायनस आन्सर आहे, -4 म्हणून प्लस होऊन गेला. नंतर
इथं मायनस आय मायनस जे, इथं काय होईल बरं, जे जर मायनस केला 2 1 -2 and this is 6 -6 प्लस के वेक्टर. इथं याला क्लोज केलं तर हा -2, याला क्रॉस केलं -6 होईल आणि हा +6 होईल. हे डोक्यात आलं का, कसं आलं? मग बघा, मग माझी व्हॅल्यू काय आली 8i. ओके 8i आणि मायनस हा काय -8 होऊन जाईल. मग इकडे मायनस एक काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल, म्हणजे प्लस 8j आणि इकडे काय होऊन जाईल 6 मधनं 2 गेलं तर 4 प्लस 4k. हा माझा काय आला, क्रॉस प्रोडक्ट आला. ओके, वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट मी काढून घेतला. आता एक काम करतो, क्रॉस प्रोडक्ट मला भेटला, मी एका साईडला लिहून घेतो कारण मला जागा कमी पडेल. तिकडे लिहिलं असतं मी, पण आपल्याला इथं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो मी. आणि आता इथं मॅग्निट्यूड पाहिजे. बघा, मला आता मॅग्निट्यूड पाहिजे. मॅग्निट्यूड कसं काढतो रे, डायरेक्ट स्क्वेअर करून द्या. अंडररूट मध्ये मला जर मॅग्निट्यूड पाहिजे, मला अंडररूट मध्ये 64 प्लस मला जर मॉड b1 b2 चा मॉड पाहिजे तर अंडररूट मध्ये मी काय करतो, सगळ्यांचा स्क्वेअर म्हणजे 64 प्लस 64 प्लस 16. आता ऍड करा रे, किती होईल, 4 प्लस 4 8 प्लस दिस 14. अंडररूट मध्ये 4 1 कॅरी 6 1 6 6 12 आणि 1 13 आणि 1 14. आता 144 कोणाचा स्क्वेअर आहे रे, 12 चा. म्हणजे तुमचा काय आला, हा क्रॉस बी पण येऊन गेला. मी एका साईडला लिहून घेतो, माझा मॅग्निट्यूड b1 क्रॉस b2 माझा काय आलेला आहे, 12 आलेला आहे. ओके, एका साईडला लिहून घेतला. लिहिलं गेलं काय, मला काय पाहिजे होतं, फक्त हे पाहिजे होतं आणि हे पाहिजे होतं, मी इकडे लिहून टाकलंय. आता इकडे लक्ष द्या, मला हे भेटून गेलं, माझ्याकडे हे दिलेलं आहे, माझ्याकडे हे भेटून गेलं, हे देऊन दिलंय. आता मला हे पाहिजे. आता जेव्हा मला हे पाहिजे असतं, a1 वेक्टर मायनस a2 वेक्टर मला पाहिजे, तर मी काय करेल रे, i मधनं i मध्ये सबस्ट्रॅक्ट करेल. आता बघा, हा a1 आहे, a1 मधनं सबस्ट्रॅक्ट करा रे तुम्ही. आता 6 मधनं इथं i 6 मधनं -6 करा, सॉरी 6 मधनं -4 करा, तो काय होऊन जाईल, तुमचा 10 होऊन जाईल. 10 आहे वेक्टर. इथं जे नाही आहे, जे नाही इथं 2 मधनं मग 2 ॲज इट इज लिहून द्या प्लस 2j, कारण जे नाही आहे. के 2 मधून -1 करा, 2 मधनं -1 करा, तो काय होऊन जाईल तुमचा 3 होऊन जाईल, +3 होऊन जाईल, +3k. हे डोक्यात आलं का? याचा मधनं मी हा मायनस करतोय, याचा मधनं आहे नाही तर याचा मधनं हा मायनस करतो, आणि मायनस करतो तर हा मायनस प्लस होऊन जातो, मायनस प्लस होऊन जातो, म्हणून इकडे प्लस केलेलं आहे. आलं लक्षात? आता मला काय करायचं रे, या दोनचं डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे. आता मला डॉट प्रोडक्ट मध्ये मी काय करतो रे, सिम्पली काय करतो, डायरेक्ट मल्टिप्लाय करून देतो. डॉट प्रोडक्ट मध्ये मला या दोनचं डॉट प्रोडक्ट पाहिजे. मग कोणाचा, b1 क्रॉस b2 डॉट प्रोडक्ट ऑफ a1 मायनस a2 याचा डॉट प्रोडक्ट पाहिजे. आता डॉट प्रोडक्ट हा माझा इकडे मी 8ik प्लस 8j कॅप प्लस 4k कॅप असं लिहिलं. इथं लिहितो कारण मला इथं करायचं मल्टिप्लिकेशन. फक्त नंबर सोबत काय, आय वाला सोबत मल्टिप्लाय करून द्या. किती होईल, 8 हा 80 होऊन जाईल, 2 8 जा प्लस 16 होऊन जाईल, नंतर 3 4 जा 12 होऊन जाईल. मग करा रे, 0 दिस 6 दिस इज 8 आणि हा 1 0, ही व्हॅल्यू आली. आता काय करा, डिस्टन्स मध्ये व्हॅल्यू टाका. डिस्टन्स मध्ये आपल्याकडे ही व्हॅल्यू काय आली आपली 108 मॉड मध्ये, हा अपॉन मध्ये, आणि माझा हा काय आला होता 12 आला होता, मी इथं 12 लिहिली.
आता 12 1 जा आणि हा काय रे 12 9 जा, मग तुमचा आन्सर काय आला रे 9. मग 9 बघा कुठे ऑप्शन मध्ये फर्स्ट, इट इज युअर करेक्ट ऑप्शन. अंडरस्टूड. बघा मी पहिले काय केलं, मी परत सांगतो, रिपीट करतो. पहिले मी काय केलं, हा फॉर्म्युला मला माहित पाहिजे, हा फॉर्म्युला लिहून घेतला. त्याच्यामधला मी ए क्रॉस बी घेतला, हा ए क्रॉस बी करून घेतला, सॉरी B1 प्लस B2 बी क्रॉस घेतला, क्रॉस प्रोडक्ट घेऊन घेतला. या क्रॉस प्रोडक्ट वरनं मी मॅग्निट्यूड काढला, किती आला माझा मॅग्निट्यूड 12 आला. ओके, मग नंतर माझा 12 मॅग्निट्यूड येऊन गेला, म्हणजे माझ्या 12 ची व्हॅल्यू येऊन गेली. ओके, नंतर ही आता याची व्हॅल्यू कशी काढली मी, आयचं मधनं आय वाला व्हॅल्यू काढला, म्हणजे हा A1 मधनं A2 काढला, 2 मधनं 2 ते सॉरी जे तर नाहीये, जे किंवा मला टर्म नाहीये म्हणजे तो 0 असेल, मग 2 मधनं 0 गेला तर 2 उरेल, हा 2 लिहिला. मग इकडे हा 2K मधनं -1 केला, 2K मधनं -1 केला, लक्षात घ्या का, 2K मधनं मी -K केला, असं केलं तर माझं काय होऊन जातं रे 2, हा काय होतं 2K प्लस K होऊन जातो, म्हणजे हा 3K होऊन जातो, आणि हा 3K मी इथे लिहिला प्लस मध्ये. आलं लक्षात. मग हे झाल्यानंतर मला डॉट प्रोडक्ट पाहिजे होता कोणाचा रे, याचा आणि याचा, म्हणजे याचा आणि याचा डॉट प्रोडक्ट. 10 इंटू हा 80 झाला, नंतर 2 इंटू 8 16 झाला, 3 इंटू 4 12 झाला, आणि यांचा आन्सर आला 108. मग मी काय करलं, हे जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये इथे टाकली, आणि 12 ची व्हॅल्यू इथे टाकली, याची व्हॅल्यू 12 आलेली ती इथे टाकली, आणि डिवाइड करून तुमचा आन्सर 9 आला. कळलं का? लाईक दॅट यू वॉन्ट टू फाइंड इट. आता इकडे लक्ष द्या. बघा आपला हा मॅट्रिसेसचा क्वेश्चन आहे, आणि असा क्वेश्चन येतो 3x3 मॅट्रिसेस मध्ये पण येतो, आणि 2x2. इथे सगळ्यात इझी कन्सेप्ट म्हणजे काय आहे लक्षात घ्या. पहिले इक्वेशन बनवून घ्या. इक्वेशन कसं बनवणार, हा रो घ्या आणि हा कॉलम घ्या, आणि इक्वेशन इज इक्वल टू करा, म्हणजे 2 इंटू वाय 2y प्लस 3 इंटू वाय 3y, सॉरी 2 इंटू एक्स 2x, आणि 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू -5. हा तुमचा फर्स्ट इक्वेशन बनला. ओके, फर्स्ट इक्वेशन बनल्यानंतर हा इक्वेशन बनल्यानंतर सेकंड इक्वेशन बनवा, 3 इंटू एक्स 3x प्लस 1 इंटू वाय y इज इक्वल टू 3. हा तुमचे दोन इक्वेशन बनले. आता दोन इक्वेशन बनल्यानंतर आपण एकदम बढिया ना, आपल्याला माहिती आहे की दोन इक्वेशन बनल्याने एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची, तर आपण एक तर सबस्टिट्यूशन एलिमिनेशन मेथड यूज करतो, ते मेथड नाही यूज करायची. इकडे करता आलं, इझी राहिलं तर करून टाकायची, काही प्रॉब्लेम नाही. पण कठीण राहिलं तर प्रत्येक क्वेश्चन टाकून बघायचं, याच्यामध्ये व्हेरीफाय होतो का नाही. बघा लक्षात घ्या, मी याची व्हॅल्यू टाकून बघेन, याची व्हॅल्यू जर मी दोन्ही मेथडने सांगतो तुम्हाला, याची व्हॅल्यू ही एक्सची व्हॅल्यू ही वायची व्हॅल्यू, इथे एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू टाका, -5 येतं का नाही चेक करा. हे जर नाही येत असेल तर हे चेक करायचं, हे जर नाही येत असेल हा क्रॉस करून घ्यायचा, याचं टाकल्यानंतर येत असेल तर हा राईट करून द्यायचा. दिस इज द आन्सर. अशा प्रकारे तुम्हाला तिकडे करायचंय, ऑप्शन वरनं व्हॅल्यू टाकायचे आणि आन्सर काढायचे. पहिले इक्वेशन बनवलं, कसं बनवलं माहिती ना, 2 इंटू एक्स 2x प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू -5. कळलं? हे झाल्यानंतर मी काय करणार बरं, आता मी आता एक काम करणार, एक तर एक नॉर्मल मेथड, एक व्हॅल्यू टाका. पहिला ऑप्शन घ्या, टाका बरं, 2 इंटू 2 प्लस 3 इंटू -3. ओके, याची व्हॅल्यू काढून बघा. हा झाला तुमचा 4, हा झाला तुमचा -9, सॉरी मायनस, हा -9 होऊन जाईल. आता 9 मधनं 4 गेले तर -5 येतंय का रे, हो येतंय, करेक्ट येतंय, म्हणजे हा तुमचा करेक्ट ऑप्शन आहे, डायरेक्ट आन्सर निघतं. पण जर एक वेळा व्हेरीफाय करू करेक्ट आहे का नाही चेक करून घेऊ. जर तुम्हाला असे खंड असेल मनामध्ये की सर असं चुकू पण शकतं, एक वेळा व्हेरीफाय करू. व्हेरीफाय कसं करू, डायरेक्ट दुसरी मेथड यूज करतो. मी काय करतो, इथं 2x लिहितो प्लस 3y लिहितो इज इक्वल टू -5 लिहितो. इलिमिनेशन मेथड यूज करतो. काय करतो, इकडे मला बघा, या दोनना मी सारखा बनवतो. इथं 3 ने येतं, मी 3 ने मल्टिप्लाय करून देतो या इक्वेशनला. याला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला तर हा होऊन जातो 9x प्लस 3y इज इक्वल टू 9. हा आपण काय केलं रे, दोन व्हेरिएबल जे कोएफिशियंट असेल त्यांना सेम केलं, ज्याला आपल्याला इलिमिनेट करायचं आहे, आणि याला काय करायचं मायनस. इथं जर मी मायनस केल्यानंतर काय होतं, हा मायनस होऊन जाईल, हा मायनस प्लस मायनस होऊन जाईल, मायनस प्लस मायनस होऊन जाईल. आता एक काम करा, सॉल्व्ह करा. इथं हा -9 हा 2 आहे प्लस 2 आहे, मायनस मधनं 2 गेलं किती होतं तर -7x. आता हा प्लस आहे, हा -2, दोन्ही सारखे,
तीन मधनं 3 गेले 0, म्हणजे हा कट होऊन जाईल, इलिमिनेट झाला. इज इक्वल टू मायनस आहे, हा बी मायनस आहे, तो दोनोंची ऍडिशन होऊन काय होईल रे सांगा बरं, -14. हा 0, हा मायनस मायनस कट झाला, 7 1 जा, हा 2 जा, x ची व्हॅल्यू 2 आली. आता चेक करा रे, आपण जी व्हॅल्यू पुट डाउन केली तिथं x ची व्हॅल्यू 2 आहे का? हो, x ची व्हॅल्यू 2 आहे. आता x ची व्हॅल्यू काढली आपण इलिमिनेशन मेथडने. x ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये टाका, मी इकडे टाकतो x ची व्हॅल्यू, म्हणजे x ची व्हॅल्यू इथे टाकली तर माझं 6 होऊन जाईल प्लस y इज इक्वल टू 3. तो तिकडे गेल्यानंतर y इज इक्वल टू 3 मायनस 6 होऊन जाईल. 3 मायनस 6 म्हणजे y इज इक्वल टू -3. बघा चेक करा, y ची व्हॅल्यू -3 का? हो, y ची व्हॅल्यू -3. एक तर तुम्ही ही मेथड यूज करू शकता, एक तर ही मेथड. आता ही मेथड केव्हा यूज करायची आहे, जेव्हा वो इझी असेल तेव्हा. हार्ड आलं तेव्हा काय करायचं, हे यूज करायचं. आपण काय करायचं, इक्वेशन बनवायचं, इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकायचं. जर हा 2 येतो, हा इकडे पण 2 असेल, सर दोन्हीचं तो सारखं आलं, असा प्रॉब्लेम असेल, याचा पण -5 येतोय, याचा पण -5 येतोय, मग दुसऱ्या क्वेश्चन वर जायचं. कळलं का? मग दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकून 3 येतं का नाही चेक करायचं. या मेथडने करायचं. इथं ऑप्शन दिलेलं आहे, व्हॅल्यू टाका आणि व्हेरीफाय करा. दॅट्स इट. आलं लक्षात? बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण काय करतो, आपल्याला ए दिलेला, आपल्याला 3 टाइम ऑफ ए इन्व्हर्स करायचं आहे आणि त्यांची व्हॅल्यू दिलेली बघा, कम्पेअर टू दॅट ए सोबत कम्पेअर करून करून आपल्याला व्हॅल्यू दिलेली. ए सोबत दिलेली आहे म्हणून ते थोडं टेन्शन वाला काम. नंबर दिला असेल काय प्रॉब्लेम नाही असतं. डिफरन्शिएट फॉर्म्युला मध्ये नाहीतर मॅट्रिसेस फॉर्म्युला मध्ये दिलं असतं तर इझी राहिलं असतं. पण सर इथं कसं करायचं, हे तर काय क्रिएट दिलं आणि ए मध्येच देऊन दिलं यांनी. अशा वेळी आम्हाला काय करायचं, पहिले काम करायचं, ए इन्व्हर्स काढा. ए इन्व्हर्स काढल्यानंतर ए इन्व्हर्स कसं काढतो, 1 डिटर्मिनंट ऑफ ए. आता याचा डिटर्मिनंट काढा. याचा डिटर्मिनंट 5 5 25 -25 मायनस प्लस होऊन जाईल, हा 28 होऊन जाईल. दॅट डिटर्मिनंट काढला याचा मी. ओके, आणि इथं काय करेल बरं, इथं मी मॅट्रिसेस लिहिल. काय मॅट्रिसेस आहे, ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट ऑफ ए कसं काढतो आपण, 2x2 मॅट्रिक्स मध्ये 2ची जागा चेंज करा, -5 इकडे +5. इथं या 2ची साईन चेंज करा, इकडे प्लस होऊन जाईल, इकडे -7 होऊन जाईल. बरोबर. आता एक काम करा, इथं काय आलं तुमचा, हा 1/3 होऊन जाईल. 28 मधनं 25 गेला 3 उरेल. मग इकडे माझं लिहिल -5 4 -7 5 आणि इथे हा झाला -8. पण सर हे ऑनसर तर आहेच नाही. मग आता काय करा, 3 ने मल्टिप्लाय करा. जर मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं, इथं बी 3 ने केलं, हा 1 जा कट होऊन जाईल. म्हणजे 3a इनवर्स माझं काय येईल बरं, -5 4 -7 आणि 5. पण सर हा तर ए बनत नाही, तर याला बनवा. ए मध्ये कन्वर्ट कसं करणार, बघा चेक करा दोन्ही मध्ये काय फरक आहे. ही साईड त्यांची प्लस आहे, ही साईड त्यांची प्लस आहे, ही साईड त्याची मायनस आहे, याची मायनस यस ही साईड. इथं ही मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस, इथं प्लस आहे. मायनस साईन बाहेर काढा रे. मग मी मायनस साईन बाहेर काढतो. मायनस साईन जर बाहेर काढली तर हा 5 होऊन जाईल, मायनसचा प्लस होऊन जाईल, आणि हा मायनसचा प्लस होऊन जाईल, हा मायनस मध्ये होऊन जाईल, हा मायनस मध्ये होऊन जाईल. आता चेक करा, हा सेम झाला का नाही. मग मी असं सांगू शकतो, 3a इनवर्स इज इक्वल टू -a. हा ए आहे तुमचा, तो बी निगेटिव्ह. चेक करा, -a कुठे, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. आता हा बघा, here it is. So your answer is -a. लक्षात, अशा प्रकारे काढायचं आहे. आय वाला x y z या सगळ्यांना एकत्र घेऊ आणि आय वाले एकत्र घेऊ, एक्स वाले एकत्र ठेवू, एक्स वाय झेड वाले एकत्र ठेवू. चेक करू, मग तसंच करू. मी याला घेतलं, याला मध्ये टाकलं सपोज, तर हा तुमचा एक्स आय कॅप होऊन जाईल प्लस 3x जे कॅप प्लस 5x के कॅप. पहिला प्लस याला मी मध्ये टाकून द्या. मध्ये टाकल्यानंतर हा जो वाय आय कॅप मायनस वाय जे कॅप प्लस 5y के कॅप प्लस झेडला मध्ये टाका, झेड आय कॅप प्लस 3z जे कॅप मायनस 4j
झेड के कॅप. आता एक काम करा रे, यांना घ्या, यांना घ्या. आता इथं बघा, इथं डायरेक्ट घेतोय मी. आता या दोन्हींना घ्या, या दोन्हींना या तिन्हींना घेतलं तर काय होऊन जाईल आपला एक्स प्लस वाय प्लस झेड हा आय बाहेर काढून द्या. बरोबर. आता या दोन्हींना घ्या. असंच केलं होतं पण थोडं वेगळं होतं. या एक करा प्लस यांना जर मी घेतलं तर याचं म्हणणं मला काय काढायचं, जे काढायचं आहे. मग याला ब्रॅकेट देतो. मग इकडे 3x मायनस वाय आणि प्लस 3z आणि हा जे इथं. बरोबर. कळलं का आता. आता पुढे बघा, यांना पकड. याला झालं आपलं, याचं झालं. आता याला पकडू, याला पकडू. प्लस 5x मायनस प्लस 5y मायनस 4z आणि के कॅप कॉमन काढला. आता कम्पेअर करा याच्यासोबत. म्हणजे तुमचा x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6 हा एक फर्स्ट इक्वेशन झाला. दुसरा इक्वेशन काय असेल रे तुमचा, 3x मायनस वाय प्लस 3z इज इक्वल टू काय असेल तुमचा 10z, 10 असेल. आणि इकडे थर्ड 5x प्लस 5y मायनस 4z इज इक्वल टू काय असेल बरं 3. मग इकडे मी 3 लिहिली. बरोबर. आता एक काम करा, हे व्हॅल्यू आता याला सॉल्व्ह नाही करायचं, याला सॉल्व्ह करायला वेळ लागेल. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाका, ही व्हॅल्यू टाका, कोणती तरी एक व्हॅल्यू टाका. पहिले मी ही व्हॅल्यू टाकतो. जर मी एक्स प्लस म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1 टाकली, प्लस 2 घेतली, प्लस 3 घेतली, आन्सर 6 येतोय. आणि हा पण तर 6 आहे. म्हणजे पहिला आन्सर काय आपला करेक्ट आहे. डोकं झालं. जर लक्षात घ्या, जर पहिला आन्सर आणि दुसरा आन्सर पण करेक्टच असेल तर तुम्ही सेकंड इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकून बघायचं, करेक्ट एकमेकांना चेक करायचं. जर दोन्हीच करेक्टच असेल तर मग खालच्या व्हॅल्यू मध्ये जायचं, मग चेक करायचं कशामध्ये परफेक्ट करतंय. आलं लक्षात. समजलंय का. दॅट्स इट. याला आहे म्हणा. आता लक्षात घ्या, मी इथं काय करतो, याला पाय करतो. इथं आय इज इक्वल टू याला साइन स्क्वेअर. मी याला काय करू शकतो, पाय मायनस एक्स करू शकतो ना, पाय प्लस एक्स करू शकतो ना. लक्षात घ्या, जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू मी ऍडजस्ट करू शकतो. इथं मी मायनस करतो, कारण मायनस केली तर ही प्लस मध्ये व्हॅल्यू असेल. क्वाड्रंट कोणता आहे, क्वाड्रंट चेक करा, क्वाड्रंट. ओके. नेक्स्ट या व्हॅल्यूला मी असं लिहू शकतो, कॉस क्यूब पाय प्लस एक्स. हा लिहू शकतो. आता लक्षात घ्या, याची व्हॅल्यू तर आपण लिहिली नाही लिहिली काय फरक पडत नाही. हा ऍज इट इज राहतो, याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 0 to पाय हा साइन स्क्वेअर एक्सच बनेल. पण जर मी याला कन्वर्ट करायला गेलो तर याच्यामधनं मायनस साइन बाहेर निघते. लक्षात घ्या का, मायनस कॉस क्यूब एक्स असा. जर मी याला कन्वर्ट करायला गेलो याच्यामध्ये, हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो रे, हा थर्ड क्वाड्रंट आहे बघा. पाय प्लस थिटा कोणता क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस जो असतो तो निगेटिव्ह असतो. कळलं का. मग कॉस निगेटिव्ह असल्या कारणाने हा निगेटिव्ह साइन बाहेर येईल. म्हणजे माझी व्हॅल्यू केल मायनस 0 to पाय हा तुमचा साइन स्क्वेअर एक्स कॉस क्यूब एक्स होऊन जाईल. बरोबर. आता जर मी बघायला गेलो, ही व्हॅल्यू आय इज इक्वल टू माझी व्हॅल्यू काय झाली रे, ही मायनस आय होऊन गेली. बरोबर का. आय इज इक्वल टू हा मायनस आय झाला, मायनस आय झाला. म्हणजे हे दोन्ही जर सारखे असतील, आणि मी जर यांना सबट्रॅक्ट करायला गेलो, लक्षात घ्या आपण इंटिग्रेशन मध्ये काय करतो रे, लिमिट देतो तेव्हा याचा म्हणणं हा सबट्रॅक्ट करतो ना. बरोबर ना. आता सेम म्हणणं सेम सबट्रॅक्ट केलं तर आन्सर काय येणार आहे. जर दोन्ही गोष्टी जर मी आय प्लस आय केला तर तो 2i होईल. बरोबर. पण आय ची व्हॅल्यू जर तुमची
आयची व्हॅल्यू जर तुमची आयची व्हॅल्यू प्लस मायनस आय आहे तर तो तुमचं काय होईल आय मायनस आय होऊन जाईल. आय मायनस आय म्हणजे काय तुमचा 0, डायरेक्ट 0 वरती टिकवून द्यायचं. बघा काय सांगतो ही मेथड व्यवस्थित लक्षात घ्या. जर हे दोन्हींचं रिलेशन एकमेकांसोबत आहे व्यवस्थित, यांचे आपण साईन बाहेर काढू शकतो. तर जर त्याला आपण मायनस आय मध्ये कन्वर्ट केलं तर लक्षात घ्या, कायम लक्षात घ्या, अशा इंटिग्रेशनचं आन्सर कायम 0 असतं. लक्षात घ्या, आलं लक्षात? इट्स ऑलवेज 0. सो फॉर दॅट पर्पज यू वॉन्ट टू राईट दिस क्वेश्चन. आता मला सांगा रे, इथं लक्ष द्या. या फॉर्म मध्ये cos 2a चा फॉर्म्युला सांगा. 1 - 2 sin a हा फॉर्म्युला आठवून ठेवायचा. सिमिलरली बी साठी पण तोच फॉर्म्युला आहे. मग दोन्ही मध्ये तो फॉर्म्युला टाका बरं. दोन्ही मध्ये जर मी याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टाकला, लक्षात घ्या का, हा आपल्याला एक सिम्प्लिफाईड फॉर्म दिलेला आहे. आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे की याचा सिम्प्लिफाईड फॉर्म कोणता, याला सॉल्व्ह केलं तर यांच्यापैकी कोणता फॉर्म येईल. सिंपल आहे, फक्त इक्वेशन आपल्याला हे करायचं आहे. आता पण इकडे ट्रायंगल सांगितलं म्हणजे इथं साइन फंक्शन साइन रूल अप्लाय करावं लागेल. काय अप्लाय करावं लागेल? साइन रूल. आता साइन बघा, ट्रायंगल सांगितलं आणि सिम्प्लिफाईड करायला लावलं तर ट्रायंगल रूल लक्षात घ्या. साइन रूल लक्षात घ्या. साइन रूल काय असतो? साइन a अपॉन a स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल टू साइन b अपॉन b स्क्वेअर. इट इज ऑलवेज इक्वल. दिस इज अ साइन रूल. हा साइन रूल असतो. रेशो शुड बी इक्वल ऑफ द साइड्स अँड अँगल्स. हा रेशो. आता लक्षात घ्या, मला याचा फॉर्म लिहायचा, मी याच्यामध्ये टाकतो. याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होऊन जातं? 1 - 2 cos a 2 sin a अपॉन मध्ये a स्क्वेअर असेल मायनस 1 - sin b 1 - sin 2 sin b अपॉन मध्ये b स्क्वेअर. आता एक काम करा, यांना आपण सेपरेट करून घेऊ. सेपरेट म्हणजे याच्यासोबत हा, म्हणजे 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 2 साइन a अपॉन मध्ये a स्क्वेअर. इथं मायनस घेतलं, मायनस 1 अपॉन b स्क्वेअर. ओके, इथं हा घेतला, मायनस मायनस प्लस होऊन जाईल रे. 2 साइन b अपॉन मध्ये b स्क्वेअर. आता या दोन्ही एकत्र घेऊन घ्या, म्हणजे 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 1 अपॉन b स्क्वेअर एकत्र घेतलं. आणि या दोन्ही एकत्र घेऊन घ्या. या दोन्ही एकत्र घेतलं तर मी एक काम करतो, इथं प्लस करतो, मायनस 2 साइन a अपॉन a स्क्वेअर प्लस 2 साइन b अपॉन b स्क्वेअर. आता इकडे लक्षात घ्या, मी काय घेतलं साइन रूल. अकॉर्डिंग टू साइन रूल हे दोन्ही सारखे रे. एक मायनस एक प्लस आहे तर काय होऊन जाईल? हा 0. म्हणजे तुमचा हा जर साइन रूलने हा 0 होऊन जाईल तर उरला काय तुमचा 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 1 अपॉन b स्क्वेअर. तर वेर इज 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 1 अपॉन b स्क्वेअर? कुठे आहे बरं? बी 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 का सी? सी सी आहे, सी. सो दिस इज अ करेक्ट ऑप्शन. C is your correct option. Are you okay?
आता इकडे लक्ष द्या. बघा रिप्रेझेंट द लाईन इक्वेशन हा लाईन इक्वेशन दिलेला आहे, पण याचा रिप्रेझेंटेशन फॉर्म कसा असतो? याचा असतो ए एक्स स्क्वेअर मायनस 2hxy plus by square is equal to 0. This is a standard format, standard form of a line. Okay. आता हा स्टँडर्ड फॉर्म झाला तर याच्यावरनं आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू समजली आणि एच ची व्हॅल्यू समजली. बघा लक्षात घ्या, जर या इक्वेशन मध्ये तुम्हाला एच दिसत नाही, म्हणजे मध्ये व्हॅल्यू दिसत नाही, एक्स वाय ची व्हॅल्यू दिसत नाही, म्हणजे एच ची व्हॅल्यू इथं काय आहे तुमची 0. लक्षात घ्या का, इथं तुम्हाला एच दिसतो का इक्वेशन मध्ये? नाही, म्हणजे काय एच ची व्हॅल्यू 0. ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिली पी आणि क्यू ची व्हॅल्यू तुम्हाला दिली बघा, बी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? मायनस क्यू दिलेली, म्हणजे इथं बी इज इक्वल टू मायनस क्यू असेल आणि पी ए इज इक्वल टू पी असेल. हे डोक्यात आलं का? आता मी काय करेल, अकॉर्डिंग टू रूल याच्यानुसार एच स्क्वेअर मायनस ए बी इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, खूप महत्वाचा आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता इथे काय सांगितलंय, ऍट द डिस्टिंक्ट पॉइंटची गोष्ट केलेली आहे आणि इक्वेशन कसे दिलेले बघून घ्या. मग याच्यामध्ये काय करायचं, एच ची व्हॅल्यू तर 0, एच ची व्हॅल्यू 0. लक्षात घ्या, एच ची व्हॅल्यू जर 0 असेल तर मी इथे काय लिहिल तुमचा 0 मायनस ए ची व्हॅल्यू काय तुमची पी, मग इथं मी पी लिहिल. बी ची व्हॅल्यू तुमची मायनस क्यू आहे, मायनस क्यू लिहिल आणि इट इज ग्रेटर दॅन 0. हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे पी क्यू इज ग्रेटर दॅन 0. आता बघा रे, हा कुठे दिलेला आहे बघा, कोणता ऑप्शन? ए ऑप्शन. सो ए इज युअर करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. यू नीड टू नो दिस. तुम्हाला ह्याची व्हॅल्यू माहित पाहिजे. जेव्हा पण तुम्हाला लाईनच्या इक्वेशनचा फॉर्मेट विचारला जाईल तो एच आणि के ने रिप्रेझेंट केला जातो. लक्षात घ्या का? तर हा फॉर्मेट लक्षात ठेवा आणि त्याचा अकॉर्डिंग याचा अकॉर्डिंग हा रूल अप्लाय होतो. एच स्क्वेअर मायनस ए बी जर मी केला तर हा ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतो. कशावरनं रे? या फॉर्मेट वरनं. जर मी याच्यावरनं बघायला गेलो की याला तिकडे ऍडजस्ट केलं तर आपल्याला लगेच माहित पडतं की हा इक्वेशन बनतो आणि हा इक्वेशन लर्न करून घ्यायचा. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरनं आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर होतील. कळलं? ओके, आजचा दिवस एवढंच घेऊ.